नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये। तर मैत्रिणी, तुम्हाला दाखवणार आहे आज अनारसी। दिवाळीच्या फराळामधला हा मोजका पदार्थ खूप सर्वांनाच आवडणारा हा पदार्थ आहे, पण फार सुंदर आणि खूप मस्त लागणारा पदार्थ आहे हा। तर मी हे तांदूळ आता तुम्हाला दाखवले नाही, 3 दिवस भिजत घातलं होतं। रोज पाणी बदलायची आणि रोज काढायचे। 1 किलो तांदूळ आहेत माझे आणि हे रेशनचे तांदूळ आहेत। तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता, फक्त इंद्रायणी नाही घ्यायचे, नाहीतर दुसरे कुठलेही तांदूळ घेऊ शकता। पण रेशनचे तांदळाचे जुने तांदूळ असले ना तर छान होतात अनारसी, म्हणून मी रेशनचे तांदळाचे हमेशा अनारसी करत असते। तर पहा आज मी कसे करते। ते तांदूळाचा परत एकदा धुवून घेते मी स्वच्छ आणि ह्याच्यावर सुकवत टाकते टावेलावर। पंख्याखाली सुकवायची, ह्याला टावेलावर मस्तपैकी पाणी पण खेचून घेतं। टावेल खाली कॉटनचा कपडा म्हणजे असला तुमच्याकडे काही तर तो पण टाकला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। किंवा दुसरा टावेल असा असला तरी चालेल। त्याच्यावर सुकवायचे, व्यवस्थित सुकवायचं। जास्त पण सुकवायचं नाही मैत्रिणींनो, नाहीतर खूप सुकून कोरडे करून टाकसाल तर तुमचं नंतर प्रॉब्लेम होईल। गूळ तुम्हाला जास्त लागणार त्याच्यात, मग गूळ जास्त घातल्यामुळं आणखीन पण पुढे प्रॉब्लेम येतो। मग त्याच्यामुळं फक्त थोडंसं पाणी त्याचं कोरडं झालं पाहिजे, एवढंच सुकवायचं आपल्याला। तर तुम्हाला ही अनारसी मी जगा वेगळी करून दाखवणार आहे। पहिली कधीच कोणी दाखवली नसणार आहे अशा पद्धतीची अनारसी मी पळपटावर लाटून अनारसी करणार आहे आज। तर पहा तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे। पोळी लाटून अनारसी करणार आहे आज। तर कशी करणार आहे, काय करणार आहे पहा तुम्ही। अगदी सोप्या पद्धतीत दाखवणार आहे। जरा पण तुम्ही नवशिकव असतील त्यांना पण येणार अशा पद्धतीचा अनारसी करणार आहे। आता गूळ पहा कसा घ्यायचा। गूळ काळा घ्यायचा नाही, गूळ अगदी पांढरा असन, जरा तांबूस असन थोडासा तोच घ्यायचा, नाहीतर हे बा अशा पद्धतीचाच गूळ घ्यायचा। आणि जास्त कोरडा गूळ घ्यायचा नाही, थोडा चिकटवाला असन ना तोच घ्यायचा गूळ। अनारशाला हे एक वैशिष्ट्य आहे, ते पात्र करायचं। आणि गूळ किसून घ्यायचा। गूळ असा खडे खडे घ्यायचा नाही, खडे तुकडे तुकडे। आपण कधी कधी काय होतं, काय बायका वरवंट्यानी किंवा एखादा गोटा असला गोट्यानी बारीक करून घेतात, पण तसा नाही घ्यायचा मैत्रिणींनो, गूळ किसूनच घ्यायचा। त्याच्यामुळं काय होतं, सगळीकडे गूळ लागतो, नाही तर मग ते मध्ये मध्ये राहतच। तर हा माझा किसून झालेला आहे। एवढा गूळ माझा 1 किलोमध्ये ठेवलेला आहे बाजूला। बघू आता किती लागन ते। आता हे गूळ लागण्यावर पिठावर आहे आपल्या, गूळ किती लागतो किती नाही लागत। 1 किलो तांदूळ आहे माझे, मग आता किती गूळ लागन। 1 किलो गूळ होता माझा तो, आता पाहू किती लागन तो। आता हे बघा सुकलेले आहेत बऱ्यापैकी, पाणी त्यातलं कोरडं झालेलं आहे। तर आता आपण ना त्याला लगेच दळायला घेऊया। अनारसी करायची म्हटलं ना तर मैत्रिणी हे पीठ महिना 2 महिने पण राहू शकतं, किंवा 4 महिने 6 महिने पण राहू शकतं। आणि लगेच करायची म्हटलं तरी पण होऊ शकतात। आता मी तुम्हाला लगेच करून दाखवणार आहे, थोडीशी करणार आहे। अजून दिवाळी भरपूर लांब आहे, तर मी आता तुम्हाला दाखवण्याकरता थोडीशी अनारसी करून दाखवणार आहे, लगेच फटकनी, काहीच वेळ लागणार नाही। आता मी इकडं पीठ मळलं का लगेच तुम्हाला अनारसी करून दाखवणार आहे। पण अनारसी करण्याची टेक्निक वेगळी आहे। नक्की व्हिडिओ पहा, तुम्ही पाहिला तर कळेल तुम्हाला। संपूर्ण व्हिडिओ पहा आणि कसा व्हिडिओ आहे, तुम्हाला आवडली का माझी अनारसी ते पण नक्की मला कळवा। आणि तुम्ही मला कुठून पाहताय, मेन गोष्ट तुम्ही कुठून पाहताय माझे व्हिडिओ, तर ते पण मला कळवा मैत्रिणींनो। थोडंसं आहे लिहायला, पण मनाची समाधान होती। कुठून आपल्याला कुठून लोक पाहतात, कमेंट येतात तुमच्या, पण कुठून येतात काय माहिती, असं होतं ना। तर हे बघा अशा पद्धतीने बारीक घ्यायचं आणि ह्याला मैद्याच्या चाळणीने चाळायचं। पहा बारीक चाळणी आहे ना, त्यानेच चाळायचं ते, दुसरी जाडी चाळणी घ्यायची नाही, बारीकच चाळणीने चाळायचं। का की एकजीव झाला पाहिजे आपल्या पिठाचा आणि गुळाचा, म्हणून बारीक चाळणीनेच चाळायचं पीठ। तर मी सर्व हे चाळून घेते, मग तुम्हाला दाखवते सर्व। हे बघा पूर्ण चाळून घ्यायचं असंच व्यवस्थितच। आणि मैत्रिणी व्हिडिओ स्किप करू नका, तुम्हाला परत मी सांगते, व्हिडिओ स्किप केला तुमच्या अनारसी बिघडतील। का की थोडा व्हिडिओ म्हणजे थोडासा मोठा झाला असला तरी चालेल, पण थोडा वेळ थांबून व्हिडिओ पहा संपूर्ण, तर तुम्हाला कळेल अनारसी आपली फसणार नाही। भरपूर फसतात अनारसी, अनारशाचं खूप नाजूक काम आहे हे, खूप फसणारी आहेत अनारसी। कधी कधी काय होतं, गूळ जास्त झाला, पीठ जाड झालं, तर अनारसी बनवली आपण तर तेलात टाकली का विरघळतात अनारसी।
लगेच. आणि काही वेळेस काय होतं, गुळ कमी जास्त झाला म्हणजे अंदाज आपला फसला गेला गुळाचा किंवा पीठ जाड झालं असलं तर तुमचं अनारसं कडक होतं, एकदम कुडकुडीत होतं असं कडक. आणि अशा भरपूर जाळी पडती त्याला आणि मग असे करकरीत लागतं ते अनारसी. अशी जाळी पण पडली नाही पाहिजे भरपूर आपल्याला त्याच्यावर. आणि बाहेरून असं कुरकुरीत वाटलं पाहिजे, आतमध्ये फोडलं का एकदम छान वाटलं पाहिजे अनारसं. आणि बाहेरून असं खाताना करकने आवाज आला पाहिजे आणि आतमध्ये लगेच फुटलं पाहिजे अनारसं. तर अशी अनारशी बनवायची. खूप ही बनवणारच, ही पद्धत मी तुम्हाला दाखवते, ह्यानी तुमचं होणारच आहे. तर तुम्ही पहा, एकदा करून पहा या पद्धतीने. अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीत मी दाखवलेलं आहे अनारसी, तर तुम्ही नक्कीच पहा. तर आता हे पहा, मी सर्व चाळून घेते आणि दळून पण घेते सर्व, मग तुम्हाला दाखवते. आता हे सर्व उरलेलं आहे ना, परत परत दळायचं असतं, टाकून द्यायचं नाही मैत्रिणींनो. खूप काळजीपूर्वक करायची असतात अनारशी, तर ती व्यवस्थित होतात. हे बघा, अशा पद्धतीने एकदम बारीक पीठ तळलेले पहा. सर्व मी दळून घेते आधी पूर्ण, नंतर तुम्हाला दाखवते. तर गुळ पण किसून झालेला आहे आपला. हे बघा, पूर्ण दळून झालेलं आहे माझं पीठ. 1 किलो होते तांदूळ, त्या तांदळाचे आहे. तर पूर्ण हे बघा छान दळलेलं आहे सर्व. आता मी मळायला घेणार आहे. तर हे बघा, हा गुळ आपला किसलेलाच आहे ना. तर आधी मी दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने त्याला करायचं, एकदम पातळ करायचं जरा त्याला गुळाला, असा अशा पद्धतीने करायचं. आता मी ह्याच्यात नाही घेणार, परातीत घ्यायचे आपल्याला मोठ्या भांड्यात. आणि मोठं भांडे घेते आता मी पहिलं, नंतर तुम्हाला दाखवते. थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि मळायचं. ह्याला परत मिक्सरला लावायचं नाही, ह्याला कुटायचं नाही, ह्याला ठेवायचं नाही, ह्याला काहीच करायचं नाही. आपल्याला मळायचं आहे, आपण भाकरीचं पीठ मळतो असं मळायचं आहे आणि डायरेक्ट अनारसी करायला घ्यायची. हे बघा, असं जरा कुठे थोडंफार राहिलं असलं ना, तर ते पण असं मळून घ्यायचं पीठ. आपण भाकरीचं मळतो ना, त्याच पद्धतीने मळायचं. जास्त वेळ लागत नाही मैत्रिणींनो मळायला. थोडं थोडं मळत राहायचं, तर लगेच होतं, काही वेळ लागत नाही मळायला पीठ. तर अशी मळत जायचं पहा. आपण भाकरी बनवतो ना, त्याच पद्धतीने मळायची. आता परत पातळ व्हायला लागले, परत पीठ घ्यायचं आपल्याला. म्हणजे जेवढं आपल्या गुळ घेतलेले आहे तेवढं त्याच्यात घट्ट होतपर्यंत मळत राहायचं. थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि मळायचं. हे बघा, परत थोडं घ्यायचं, मळायचं, परत थोडं. तुम्हाला एकदम परफेक्टमध्ये सांगते आणि परफेक्टमध्ये दाखवते. व्हिडिओ स्किप करत नाही जरा पण, जे आहे तेच तुम्हाला दाखवते. म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका व्हिडिओ जरा पण, तर तुम्हाला समजेन पुऱ्या अनारशाचे कशा पद्धतीने होते आणि काय होते. तर हे पहा, परत मळून घ्यायचं, परत करून घ्यायचं, असंच करत राहायचं सारखं. जे तोपर्यंत आपला गोळा मी तुम्हाला तोपर्यंत दाखवणार आहे, तोपर्यंत आपला एकदम परफेक्ट गोळा होत नाही तोपर्यंत. जेवढं पीठ बसन तेवढं बसवत राहायचं. काय होतं, अंदाज कळत नाही मैत्रिणींनो ह्या गुळाचा, का की कधी कधी गुळ कोरडा असतो, कधी कधी गुळ म्हणजे आपल्याला हवी तोच असतो. तर माझा गुळ हा परफेक्ट आहे, एकदम असाच गुळ हवी मला. असं थोडं थोडं पीठ घ्यायचंय. आपण गुळ किती घेतला होता, थोडासाच घेतला होता ना, तर किती पीठ बसते पहा त्याच्यात. जरा मेहनत आहे याची, मळण्यासाठी मेहनत भरपूर आहे याची. मळायला वेळ लागतो याला जरासा. काय नाही तरी पटकनी होतं. जे आपण ते पहिली जुनी काळातली लोक कशी खलबत्यात कुटायची किंवा ते उखळ असायचं, उखळात कुटायची, तेव्हा त्यांचं अनारशी बनायची, पण छान लागायची ती जुनी लोकांची अनारशी. खरंच
आवडायची. आम्हाला तर भरपूर म्हणजे आई किंवा आजी बनवायची, ती खूप अनारशी बनवायची. आपण तर आता थोडी थोडी दाखवतो, तिकडे गावाकडे जुनी लोक भरपूर अनारशी बनवायची. असं म्हणतात ना, पायली पायली असं 5-5 किलोची अनारशी बनवायची. आपलं 1 किलोचं बनवायचं म्हटलं तर कंटाळा येतो आपल्याला. तर ती लोक भरपूर करायची आणि छान लागायचे अनारस. त्यांचं म्हणजे दिवाळीचे फराळ म्हणजे अनारसच मेन असं असायचं. तर हे पहा, आता हा जवळजवळ गोळा बनत चाललेला आहे. आता याला बरोबर आता झालेलं आहे याचं पीठ. याला नाही लागणार बहुतेक आता. आता घट्ट झालेलं आहे बरोबर. असंच पीठ मळून घ्यायचं संपूर्ण, पण ते उरलेलं आहे ते पण. हा गोळा मी बाजूला ठेवणार आहे, दुसरा गुळ घेणार आहे परत. आता एकदम परफेक्ट झालेलं आहे पीठ आपलं. तर मी दुसरा, हे बघ किती छान पीठ झालेलं आहे ना. तर भांड्यात ठेवते आणि परत दुसरा गुळ घ्यायचा, परत त्याला पातळ करायचा जरा पहिला असा, आणि नंतर मग पीठ घ्यायला सुरुवात करायची. गुळाला पातळ करून घ्यायचा पहिला, म्हणजे नंतर प्रॉब्लेम जास्त येत नाही आपल्याला. थोडंसं गुळाचं हे राहिलेलं असलं ना, ते पण थोडंसं पातळ करायचं. एकदम पातळ गुळ करून घ्यायचा असे बघा. अशा पद्धतीने गुळ करायचा. आता पीठ घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यात मळायला सुरुवात करायची. पहा, मग मळायला घ्यायचं असं. आता पूर्ण मळून झालं ना, तुम्हाला दाखवते मग नंतर सर्व मळलं. हे सर्व आपला गोळा मळून झालेला आहे पिठाचा पूर्ण. हे बघा, पूर्ण एकत्र केलेला आहे मी, आणि दोन्ही गोळे एकत्र झालेले आहेत. आणि आता हा मस्त गोळा बनलेला आहे बघा. छान बनलेला आहे ना. आता हे मी ठेवून देते डब्यात एका. आणि आता गुळ किती राहिला बघा, एवढा गुळ राहिला त्याच्यातून तरी पण. आता बघा, लगेचच्या लगेच मी बनवायला घेणार आहे. हे पीठ घ्यायचं, असा गुंडा करायचा. आपण भाकरीला करतो तसाच. भाकरी करतो किंवा पुऱ्या करायच्या असल्या पळपटभर लाटून नंतर पुऱ्या पाडतो, तशा पद्धतीने मी करणार आहे अक्षरशः. तुम्ही पहा, खाली खसखस पेरायची म्हणजे खाली चिटकत नाही. आणि एक खसखस लागती खाली, आपल्या अनारशाला पण लागती खसखस, आणि चिटकत पण नाही खसखस. म्हणून खसखस खाली पेरून घ्यायची. आणि फटाफट होतात, तळून पण होतात फटाफट आणि करून पण होतात. एक एक करण्यापेक्षा अशी आयडिया छान आहे. असं पीठ चांगलं असलं तरच होणार, असं नाहीतर नाही होणार तुमचं. अशा पद्धतीने करून पहा. पीठ चांगलं असलं तर अनारशी पण चांगली होतात, अनारशी पण खुसखुशीत होतात, आणि सगळंच काही आपलं छान होतं. तर एकदम पीठ छान झालेलं आहे. अनारशी बी काय विचारू नका, अशी अनारशी होणार आहे बघा. तुम्ही ना विरघळणार तेलात, ना असं वेगळीच पद्धतीची अनारशी बनते. म्हणतात ना, जगा वेगळे अनारशी, अशी होणार आहे. आयडिया नवीन आहे. पातळ बघा असं केलेलं आहे मी. आता छोटं दाखवले पहिलं. पुरं पळपट भरून केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर ही दोनच झालेली आहे. ते मी बारीक पण नाही करणार, मोठी मोठी करणार आहे. मला मैत्रिणींना छोटं आवडत नाही, मोठं मोठंच करते मी हमेशा. चांगलं वाटतं जेवण मी करायचं म्हटलं तरी भरपूर करते मी. हे बा, अनारचं सोडलं तेलात, वरून जरासं तेल त्याच्यावर असं लोटायचं काविलथ्यानी, असं असं करायचं. अनारशाला अशी सगळीकडून अशी हे खड्डे 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 नाही पडले पाहिजे अनारशाला. अनारशाला अशी पापुडा पण आला पाहिजे थोडासा, अशी अनारशी झाली पाहिजे. खड्डे खड्डे पडले ना अनारशी, ते गुळ जास्त झाला आणि मग ती कुरकुरीत होणार अनारशी. असं नाही झालं पाहिजे. हे बघा, मस्त झालेलं आहे अनारस, एकदम छान. हे बघा किती मस्त
आता तुम्हाला फोडून पण दाखवणार आहे, पुढे तोडून पण दाखवणार आहे. पहा अगदी सहज रीतीचे अनारसे बनतात. सगळे अनारसे अशा पद्धतीने बनवून घ्या मैत्रिणींनो. खरंच मस्त आणि खुसखुशीत झालेली आहेत एकदम. जरा पण विरघळली नाही तेलात किंवा काहीच झाले नाही, असून अशी निघालेली आहे आणि एकदम मस्त निघालेली आहेत. पहा टम फुगलेली पण आहेत आणि त्याला जाळी पण पडलेली आहे. आतून जाळी पडती, बाहेरून नाही दिसली पाहिजे, आतून दिसली पाहिजे. जाळी फोडून दाखवल्या कळेल तुम्हाला. हे बघा किती सुंदर अनारशी झालेली आहेत मैत्रिणींना. अशा पद्धतीने अनारशी बनवा, भरपूर दिवस टिकणारी अनारशी. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि माझी पद्धत कशी वाटली ती नक्कीच कळवून पहा. बाय, परत भेटूया.